अपॉइंटमेंट लीजिए। डॉक्टर्स हमारे बहुत फ्रेंडली है, आपको गाइड करते हैं, अच्छा प्रिस्क्रिप्शन देते हैं और वाजिब दवाइयाँ आपको प्रिस्क्राइब करते हैं और आपको सेहतमंद बना के आपका इलाज करके घर भेजते हैं। तो बहुत बहुत शुक्रिया। यूनिक कवर केस मोबाइल शॉप तबरेज शेख और फैज़ान अंसारी, आपका बहुत बहुत शुक्रिया। रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी, स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटी, चाहे एम्बुलेंस कहिए, ऑक्सीजन सिलेंडर्स कहिए, जनरल वार्ड, आईसीयू, आईसीसीयू, एक्सपर्ट डॉक्टर्स, टाइमली रिपोर्ट्स, ये सब खास बातें हैं। ज़रूर विजिट कीजिए रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। हम आभारी है दिल्ली दरबार ढाबा, मोहम्मद अली और जुबैर मोमिन, नियर बाईपास, नियर शामियाना ढाबा। विशेष आभार करसन फुलोरी टीमघर, राजा माणूस। विशेष आभार सुभाष ठाकरे बुमबुम ठाकुरपाड़ा और इमरान एसके बिल्डर। Thank you so much to all our sponsors. Now we are heading towards our guest list. आइए अब हमारे गेस्ट को बुलाना चाहूँगा। सम्मान्य नारायण चौधरी, विक्रम चौधरी, जगजीत चौधरी, जयेश चौधरी, फज्जू भाई, शादाब अंसारी, अता शेख और हमजा। सभी मेहमानों से रिक्वेस्ट है हमारे साथ प्रेजेंटेशन सेरेमनी में आपको ज्वाइन होना है। तर पहिलं पारितोषिक असणार आहे ते म्हणजे कॅच ऑफ द मॅच, ज्याला पुरस्कृत केलं आहे महबूब गोरी, गोरी फॉर्म सेंटर। जाणून घेऊया रेश्माकडनं कोण आहे कॅच ऑफ द मॅच। कॅच ऑफ दी मॅच अवॉर्ड गोज टू संघ आहे वडू नवघर आणि प्लेयर आहे गिरीश। गिरीश, आई देवी वडू नवघर या संघाचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक सन्मान्य जयेश चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते गोरी फॉर्म सेंटरचे महबूब गोरी यांनी पुरस्कृत केलेलं आहे पिलो। एक नंबर वाक्य अल्लू अर्जुन लुक्स है भाई, बोल। अब आइए जानते हैं मैन ऑफ द मैच अवॉर्ड किसने जीता है। सो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्यांनी जिंकलेला आहे त्यांनी विकेट्सची हॅट्रिक घेतली, 4 विकेट्स घेऊन संघाला विजय घोषित केलेला आहे। 9 रन्स आणि 4 विकेट। दिनेश चौगुले, संघ आहे आई देवी वडूनवघर। यस, चैलेंज जूनियर एक्सप्रेस। आइए, सबसे पहले मैं शादाब अंसारी साहब से गुजारिश करूंगा, शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर का ये गिफ्ट हैम्पर आपको बख्शिश में दिया जा रहा है। अब मैं फज्जू भाई से गुजारिश करूंगा, डॉक्टर तौसीफ शेख महापोली का ये गिफ्ट हैम्पर आपको इनायत किया जा रहा है। अब मैं जयेश चौधरी साहब से गुजारिश करूंगा, एसके स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर साहब द्वारा स्पॉन्सर की गई कैप, अता शेख इनके द्वारा A1 एंकर राजेंद्र रघुनाथ पाटिल लाखिवली का ये गिफ्ट हैम्पर आपको दिया जा रहा है। हमारे एक और कोऑर्डिनेशन मैन हमजा, इनके द्वारा पाइनियर स्पोर्ट्स का ये गिफ्ट हैम्पर आपको दिया जा रहा है। सन्मान्य नरेंद्र चौधरी साहब, इनके हाथों लापास बुटीक के अनीस अंसारी, इनके द्वारा स्पॉन्सर किया गया ये गिफ्ट हैम्पर। विक्रम चौधरी साहब के हाथों डी साकरिया का ये ट्रेंडी बैग, डिजाइनर वेडिंग कलेक्शन, लाहौटी कंपाउंड, कल्याण रोड, भिवंडी, डी साकरिया। आइए अब मैं जयेश चौधरी जी से प्रार्थना करूंगा, जिला परिषद सदस्य अरुण भोईर और ताबिर जयरूमी का ये फ्रूट बास्केट, और सबसे आखिर में नहीं, इसके पहले एक फज्जू भाई, आइए फज्जू भाई का हाथों से एक और गिफ्ट हैम्पर है फैज़ान अंसारी, इनके द्वारा यूनिक मोबाइल कवर केस आपको दिया जा रहा है। और सबसे आखिर में नरेंद्र चौधरी साहब और विक्रम चौधरी, इनके द्वारा संयुक्त रूप से एक्रेलिक कार्ड 2 के अतिक पल्लन और फराज मोमिन का ये खूबसूरत ट्रॉफी एक्रेलिक की आपको दी जा रही है। बहुत बहुत धन्यवाद आप सभी का। थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरीज। दिनेश, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ग्रामीण असो शहरी क्रिकेट असो, ज्या व्यक्तीने एखाद्या वेळेस विलास आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं किंवा क्रिकेट खेळलं तर तो पुढे जातोच जातो। कसं वाटतं आज हे ग्रामीण कॅटेगरीमध्ये सामनावीर जिंकत? तुम्ही विलास आर पाटील साहेबांचं नाव घेतलं तर एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्यामध्ये खेळ होता
आणि खेळायची संधी ही आम्हाला साहेबांनी दिली, म्हणून आम्ही विलासराव पाटील हे आमचे भिवंडी क्रिकेटचे आयडॉल आहेत आणि मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दिनेश, तू ग्रामीण खेळतो, शहरी खेळतो, तुला असं वाटते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळत असल्या कारणाने तुझा खेळ जो आहे तो बहरला आहे? जास्त शहरी क्रिकेट जास्त खेळण्या, सिटी क्रिकेट जास्त खेळल्या कारणाने आता ग्रामीणमध्ये जेव्हा आपण ज्युनियर्स प्लेयर लोकांबरोबर उभा असतो तर आपल्याला आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना देता येतो. आणि माझी अशी एक टीम आहे की याच्यामध्ये जवळजवळ सगळेच ज्युनियर आहेत आणि आपण जे सांगू त्या गोष्टी ते ऐकायला म्हणजे ऐकायचा फार प्रयत्न करतात. एक्झिक्यूट होतो नाही होतो तो नंतरचा भाग आहे, पण ते 100% द्यायचा प्रयत्न करतात. आणि मी आजची जी वडून वगैरे टीम आहे आणि जे प्लेयर आहेत यांना मी येत्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी असंच क्रिकेट खेळा, लांबपर्यंत क्रिकेट खेळा. डेथ ओव्हरमध्ये तुम्ही हॅट्रिक घेतली आणि त्यानंतर अजून एक विकेट घेतला इफ आय एम नॉट रॉंग. आणि RCC पेठसुद्धा खूप चांगला संघ होता ग्रामीणमध्ये. काय सांगायचं तुम्हाला, सारांश जर करायचं असेल पूर्ण मॅचबद्दल तर काय कराल? ॲक्च्युलीमध्ये RCC पेठ या टीमने आम्हाला याच सीझनमध्ये कालवार इथे हरवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण अभ्यास करूनच आलेलो की त्यांच्यावर आज आपल्याला त्यांच्यावर हावी होऊन द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही पूर्ण तयारीशी आलेलो. म्हणजे पूर्ण हल्ला बोल करायचा प्रयत्न होता आणि तो हल्ला बोल झालेला आहे. थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाईम. जिथे बल्लेबाज लोकांचा बोलबाला आहे तिकडे तुम्ही दाखवलेलं आहे की नाही, आम्ही सुद्धा काही ना काहीतरी करू शकतो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, पुन्हा एकदा अभिनंदन. अभिनंदन दिनेश. तर मित्रांनो, परत एकदा जाऊया पांडुरंग धर्मा पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. हरकत नाही आहे रेश्माजी मयेकर. थँक्यू सो मच हरेशजी पंड्या सर. आणि लगेचच आपण मॅच तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का देखील लागला या मॅचमध्ये जयकुमारला. धावा स्कोअरबोर्ड देखील आपल्याला 16 पाहायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत अजय गरत. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुल. पहला विकेट अभी अभी गिरा है. करिश मात्रे कप्तान कैच के रूप में आउट हुए हैं. चिप शॉट खेला था उन्होंने. कुमार ठाकरेसाठी यावेळेस हा फटका बघतो आपण, भरपूर सुंदर आहे. तिकडे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फिक करेपर्यंत धावा इथनं 2 मिळणार आहेत. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 18 या आकड्यावरती धावफलक आहे. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना या दरम्यान रिपोर्ट करायचा आहे. नक्कीच आय थिंक 40+ या पुढची मॅच असणार आहे. काल्हेर विरुद्ध रहानाल अशा दरम्यान 40+ लढत असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना लगेचच डबल ए भारत गॅस हाऊस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा. नेक्स्ट मॅच 40+ कॅटेगरीतून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. संघाची एकूण धावसंख्या 18 वरती. या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जयकुमार. सिटी पुल का ये क्वार्टर फाइनल मुकाबला. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अपील देखील झाली होती. कुमारची बॉलिंग चांगली पाहायला मिळते. शिवास स्फोटनं नक्कीच कालच्या रात्रीमध्ये एक अप्रतिम खेळ केला होता. अक्षरशः धक्का दिला होता 8-0 और इस पूरे टूर्नामेंट में सरप्राइज पैकेज रही है ये टीम किसी भी प्रतिस्पर्धी टीम के लिए. कल भी काफ़ी अच्छी गेंदबाजी रही थी उनकी और कुमार तो बहुत ही ज़बरदस्त बॉलिंग कर रहे हैं. दरम्यानचा फटका तर हवे ते फिल्डर भरपूर वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर उंच या दरम्यान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. महेश ठाकरे जे साकिंग एंडला आहेत. धावा इथनं मिळतील 2 धावेच्या मदतीनं जयकुमार. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्डवरती 20 धावा आहेत. राहुलजी गुप्ता सर नक्कीच बघतो आपण शिवाशे ते पुरस्कर्ते आहेत. आणि दुसऱ्या बाजूने बघतो आपण राजा माणूस अर्थातच कृष्ण शेट फुलवरे. नक्कीच साहेबांचा आपल्याला संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जयकुमार. बाल बच गए. महेश ठाकरे बहुत ऊपर खेल बैठे थे, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे. नेक्स्ट बॉल. पूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. कदाचित चेंडूने बॅटचा संपर्क असावा. रिॲक्शन जर आपण बघितलं कुमारचं
तर कदाचित चुन्नवणे बॅटचा संपर्क झाला असावा. झेल होता की काय, मग झेल इथनं झाला ड्रॉप. एकूण षटक संपले 2 ओव्हरचा खेळ संपला. जयकुमार पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आम्हाला साहेबा सांगतायत की धावफलकावरती दरम्यान 20 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. म्हणजे नक्कीच पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये एवढा चांगला आपल्याला खेळ पाहायला मिळाला नाही आहे. ज्या अनुषंगाने बघतो आपण जयकुमारची बॅटिंग आहे, मग बॉलिंग भरपूर चांगली. पुन्हा एकदा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो शिवा स्पोर्ट्सचा या मॅचमध्ये. डेफिनेट एज लगा था वहाँ पर पिछले ओवर की अंतिम गेंद पर महेश ठाकरे निश्चित रूप से काफ़ी खुशकिस्मत है। और इस गेंद से पहले भी काफ़ी देर गेंद हवा में रही थी, वहाँ पर फील्डर गेंद तक पहुँच नहीं पाए थे। इस बार देखिए बहुत बड़ा इनसाइड एज था और विकेट कीपर तक शायद पूरी तरह से कैरी नहीं हुई है गेंद। 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं जॉय कुमार टेमघर द्वारा। इस मैच का टॉस शिवाज 11 ने जीता है और पहले फील्डिंग उन्होंने चुनी है। पावर प्ले का जो खेल है, मैंडेटरी पावर प्ले का, वो ठीक ठाक चला मेरे ख्याल से शिवाज 11 के लिए। बहुत अधिक रन्स उनके गेंदबाजों ने खर्च नहीं किए हैं और कुमार ने काफ़ी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी से। 10च्या सरासरीनं 20 धावा स्कोर बरोबरती आहे. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. विकेश मुकादम आलेत. पहले ओवर में 16 रन थे राहुल, लेकिन दूसरे ओवर में सिर्फ 4 ही रन बल्लेबाज बना पाए। क्या बात आहे. म्हणजे नक्कीच या ओव्हरमध्ये भरपूर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा दीप बेहरे पहिलं षटक होतं आणि आता मात्र आपल्याला विकेश मुकादम पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. साकिंग एनला केतन मुकादम समोर देखील मुकादम. जॉय कुमार के लिए ज़्यादातर जो रन्स आए हैं इस टूर्नामेंट में उनके ओपनिंग बैटर्स ने बनाए हैं और केतन अच्छे फॉर्म में नज़र आए हैं। हा दरम्यानचा हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे, स्कोर 21. आणि केतन मुकादमने इम्प्रेस केला. खूप सुंदर त्याने बॅटिंग आतापर्यंत आपण बघतोय. दरम्यान सिटी फॉर्मॅटच्या माध्यमातून खूप सुंदर त्याने बॅटिंग केली, खास करून जयकुमारसाठी. काफ़ी उपयोगी खिलाड़ी है, बैटिंग तो अच्छी करते ही है लेकिन वो बहुत अच्छे फील्डर भी है। विकेश मुकादम द विकेट. चांगला चेंडू स्विंग आणि मी सडव्या बाटना ऑन साईडला खेळायचं होतं. जागेवरनं खडेकडे हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही आहे. फुटवर्क खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असतं. आपण जर ॲक्शन रिप्ले बघितला तर पाहायला मिळेल जागेवरनं नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. व्हेरी वेल बॉल. एक माइंडसेट उनका नज़र आ रहा है कि ऑन साइड में ही खेलना है और कई बार आप ऐसे पहले ही सोच कर रखते हो तो निश्चित रूप से बॉलर भी उस चीज़ को भाप जाता है। नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. किती चांगली गोलंदाजी आहे. सफिक लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम बॉलिंग, चेंज ऑफ फेज, गती कमी करत असताना वेग देखील, टर्न देखील, दोन्ही गोष्टी आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. अजय गहत आणि अक्षरशः त्याच्याच जोरावरती थांबून ठेवला केतन मुकादमला. देखिए गेंद आने से पहले ही वो लगभग बल्ला घुमा चुके थे। कई बार क्या होता है कि गेंद बिल्कुल एक एवरेज बॉल होती है लेकिन बैट्समैन गलती करता है। अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में लगातार बीट हो रहे हैं। स्कोर थांबला आहे 21 वर. नेक्स्ट बॉल. तिसरा हा चेंडू डॉट आलाय. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पूर्णच्या पूर्ण बॅकफुटला ज्या नक्कीच बघतो आपण केतननं अप्रतिम आणि दर्जेदार खेळ केलाय, तो केतन या दरम्यान पूर्णपणे आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय या महत्त्वाच्या मॅचमध्ये. ऐसे लगता है कि उनको ऑफ साइड से काफ़ी एलर्जी है। ऑन साइड में ही बार बार लगातार खेलने का प्रयास कर रहे हैं। पहले पुल करने का प्रयास किया था, उसके बाद देखिए लगातार स्लॉक करने की कोशिश हो रही है, जबकि एक ही लाइन पर गेंदबाजी हो रही है। गेंदबाज काफ़ी चतुर है, उन्होंने बहुत अच्छी तरह से समझ लिया है कि बल्लेबाज के मन में क्या है और उनका स्ट्रॉन्ग झोन क्या है। नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा फटका चांगला आहे आणि इथनं रिझल्ट देखील चांगला आहे. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट आल्याच्या नंतर अखोर टप्पाचा हा चेंडू होता. नक्कीच शॉर्ट आर्म गुडलाईन वरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच चांगला. आता मात्र हा फटका पाहायला मिळतो. थोडासा दबाव, प्रेशर थोडा नाही तर भरपूर जास्तच होता, कारण का 3 चेंडू डॉट आले अजय गरज आणि कमबॅकची गरज होती. या षटकाराने नक्कीच प्रेशर क्रिएट करत असताना फलंदाज केतन मुकादम. देखिए आपने विकेट पका लिया था, विकेट का स्वाद चखने का समय आ गया था, लेकिन आपने गलती कर दी। शॉर्ट पिच गेंद, हाफ ट्रैकर और उसका पूरा फ़ायदा उठाया है बैट्समैन ने। कहा जाता है कि जो चीज़ बिगड़ी नहीं है उसको बनाने का प्रयास नहीं करना चाहिए। यहाँ पर वही कुछ देखने को मिला। लगातार 3 डॉट गेंदें कर चुके थे लेकिन इस बार कुछ अलग करने का प्रयास था बॉलर का। शॉर्ट पिच गेंद कर बैठे और उस पर छक्का।
27. जी धावसंख्या थांबलेली होती तिला आता मात्र नक्कीच वेग मिळत असताना. नेक्स्ट बॉल विकेश टर्न केला शॉट फिल्डर दरम्यान आउटफील्डमध्ये उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आपल्याला काऊ कॉन्व्हर्टेशनमध्ये. दावीतनं फक्त एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 28, 28 धावा. महेश ठाकरे देखील संघर्ष करतोय बघतो आपण या दरम्यान या मॅचमध्ये धावा बनवण्यासाठी. बॉलिंग आपल्याला शिवा स्पोर्ट्सची भरपूर चांगली पाहायला मिळते. राहुल, जो चीज़ आपको लगातार फ़ायदा देती है उसी चीज़ के साथ जाना कभी भी बेहतर होता है. कल हमने देखा था पाइनियर स्पोर्ट्स का जो मैच था, फाइक अच्छी गेंदबाजी कर रहे थे, बायत के बैट्समैन के विरुद्ध कटर्स डाल रहे थे और उन्होंने भी कुछ डॉट गेंदें डाली थी, लेकिन अचानक एक शॉर्ट पिच गेंद डाली, उस पर चौका जड़ा संदेश ने. फटका आताचा फ्लॅटेड आहे. फिल्डर आहेत, प्रयत्न केला, मस्त दस्तक प्रयत्न नक्कीच केला या दरम्यान चिंडू आणि या दरम्यान बघतो इथनं नक्कीच संपर्क झाला आताचा. तर षटकार रोखता. यदि यह कैच लपका जाता तो निश्चित रूप से गौरी फॉर्म सेंटर का जो खूबसूरत तकिया है वो यहाँ पुन्हा एकदा सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. हा पूर्णच्या पूर्ण हायलाईट तुम्हाला पाहायला मिळतोय माध्यमातून. अप्रतिम दर्जेदार टेलिकास्ट. हा सिक्सर अंतिम चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण नक्कीच करूया बदल. ड्रिंक ब्रेक सुरू आहे. मध्ये ड्रिंक्स ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे मित्र भाईंदरचे नक्कीच एक अप्रतिम सुंदर समालोचक मनीषजी पाटील आणि आमचे मार्गदर्शक वायसाहेब ठाणे अर्थातच सिद्दीकजी बाबे सर असणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी भोईर, धन्यवाद अजयजी घरत. सामना चालू आहे सिटी फूल मधला जॉयकुमार टेमकर वर्सेस शिवा स्पोर्ट्स. शिवा स्पोर्ट्स खूप चांगला संघ या ठिकाणी उदयोन्मुख खेळाडूंना घेऊन उभारला गेलेला आहे आणि कालपर्यंत चांगला खेळ चांगला त्यांचा राहिला आज सुद्धा. पण चांगली बॅटिंग आतापर्यंत विकेशच्या विरोधात खेळताना केतन मुकादमची पाहायला मिळाली. सुरुवात जरी अडखळत झाली तिसऱ्या षटकाची, पण तरी देखील 2 बेधुंद षटकार केतन मुकादमच्या बॅटमधून आलेले आहेत आणि त्याचमुळे एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या जी एक खरंच अपेक्षित होती पहिल्या 3 षटकांमध्ये ती आहे 34 धावा. जवळपास 11.33च्या धावगतीने जॉयकुमार टेमघर हा संघ खेळतोय. करसन फुलोरे साहेबांचा हा संघ जॉयकुमार टेमघर संघ तुम्हाला पाहायला मिळतो. करेश मात्र आज देखील तितकंच यश मिळवू शकले नाही. बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेलेला आहे जॉयकुमार टेमघर संघाच्या कर्णधाराने. पण मात्र त्यानंतरचे 2 फलंदाज महेश ठाकरे आणि त्याच्या सोबतीला केतन मुकादम एक चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळालेत. आणि ते बॉलिंग स्ट्रेंथ आहे खरं तर शिवा स्पोर्ट्सची. पहिले 2 षटकारावर पाहिलं तर फक्त 20 किंवा 21 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र करेश बाद झाल्यानंतर थोडासा वेळ घेतला गेला 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर केतन मुकादमचे 2 उत्तुंग षटकार आणि 3 षटकांच्या नंतर 1 गडी बाद 34 धावा. या पुढचा आपण 40+ फॉर्मॅटला क्रिकेट खेळणार आहोत. राहणार 40+ आणि काल्हेर 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बॅट अँड पॅड मधला बॉल लॉफ्ट केलाय. मिड विकेट एरिया क्लिअर होईल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हवेत उंच उडी घेऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्याला बॉल हुलकावून देऊन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. गजब का शॉट. केतन मुकादम बल्ले में दम. आइए देखते हैं मस्तक पे दस्तक. बैट स्विंग बहुत अच्छा था, पीछे खिलाड़ी थे और कोशिश भी हुई वहाँ पर, लेकिन मस्तक पे दस्तक 6 रन. अब काउंटर अटैक शुरू हुआ है. देखिए मैं अक्सर कहता हूँ कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में खेला जाता है. महेश ठाकरे वहाँ पे मौजूद हैं, बहुत एक्सपीरियंस है उनके पास. उन्होंने देखा दोनों बल्लेबाज अच्छे शॉट्स कर रहे हैं, तुरंत ही उन्होंने बैटिंग पावर प्ले लिया. ये रहती है रणनीति, ये रहता है गेम प्लान. आणि या बॅटिंग पॉवर प्लेची सुरुवात देखील तितकीच दिमागदार राहिलेली आहे. तर आपण पाहिला तर मोठा स्ट्रोक आलाय बॅटर केतनच्या बॅटमधून. ऑनसाईडला खूप जास्त सक्रिय राहिलेला आहे. पूर्ण जर आपण वाली ट्रॉफी 2022चा विचार केला केतन मुकादम ऑनसाईडला खूप जास्त सक्रिय राहिला आहे आणि या पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. धावफलक 40. पुन्हा एकदा ऑटोमॅटचा वापर करून बॉलला एलिव्हेट केलंय. गॅप मध्ये असेल, बॉल जाईल 4 धावांसाठी सीमारेषा पार. यावेळेस वाईडिश मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय. चौकार. This is the great stroke, helicopter stroke. You can see there, lovely stroke indeed. Wide of mid wicket, plenty of power behind it. Timing, tremendous power
and ball is all the way to the mid wicket, and Ketan Mukadam on fire. चांगलं टायमिंग साधतोय, बॅटचा फेस देखील योग्य त्यावेळी ओपन करतोय आणि तितकाच चांगला मनगटाचा वापर, या सर्व गोष्टींचा ताळमेळ केतन मुकादम साधतोय आणि धावफलक 44 या आकड्यावर पोहोचवतोय जॉयकुमार टेमगरचा. आणि आता कुठेतरी बॅटिंग पॉवर प्लेची जी फलंदाजी अपेक्षित होती कर्णधाराला, ती फलंदाजी केतन मुकादमच्या बॅटमधून येते. पुन्हा एकदा बघा ब्लॉक होल डिलिव्हरी, त्याला न्याय दिला जातोय. बॉल वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये स्टॉप केला जाईल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 45 वर. आंखों ही आंखों में इशारा हो गया, दोनों बल्लेबाज आंखों आंखों में इशारा करते हुए और रन पूरा करते हुए. देखना है कि यहाँ से अब क्या लक्ष्य जॉय कुमार रखती है. शिवास 11 एक ऐसी टीम है जो कभी भी कहीं भी और किसी भी लम्हे मैच पलट सकती है. बॉलर तयार कुमार हो, यावेळेस मात्र थोडासा उशिराने बॉल हाताळला गेला होता आणि त्याचमुळे कुठेतरी तयारीत होता मोठा स्ट्रोक खेचण्याचा, ड्रिल करून दाखवतोय महेश, पण मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. बॉल डॉट. लेजी स्ट्रोक खेला है वहाँ पर, फ्रंट फुट पे आके खेलना चाहते थे महेश ठाकरे. यावेळेस कनेक्शन तर झालंय, बॉल एरियल रूट घेऊन जातोय, वाईडिश स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दमदार ठाकरे षटकार. खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया. 2 सिक्सर लगा चुके थे केतन मात्रे. ये देखिए फॉलो थ्रू कितना अच्छा, पैरों के सामने फ्रंट फुट फ्लिक स्ट्रोक, सीधा आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम, ह्यूज हिट, 6 रन. यापुढचा सामना असणार आहे 40+चा. राहणाळ आणि कालेर दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या भारत गॅस टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. धावफलकावर नजर टाकूया, धावफलक पोहोचतोय 51 या आकड्यावर. आता कुठेतरी सुरुवात आहे एका मोठ्या धावसंख्येची या 4थ्या षटकामध्ये, असं पाहायला मिळते. यावेळेस कट केलाय बॉलला, बॉल जाईल कव्हर पॉइंट एरियामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, कारण षटकार देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सिंगल्स डबल सुद्धा. आणि अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ जमतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जॉयकुमार टेमगरची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 52 धावा. यस, मेरा अपना मानना है मनीष के एक अच्छा टोटल जॉय कुमार ने बना लिया है. 52 रन बने, 13 का करंट रन रेट है और डेथ ओवर में दोनों बल्लेबाज की आंखें जम गई है. शिवास के लिए अब चिंताएं बढ़ती हुई. अगली 2 टीमों को 40+ के टॉस बॉक्स में बैठना है. कालेर और रानाळ आणि कालेर 2 नावाजलेले 40 वर्षावरील क्रिकेटपटूंचे संघ, आणि तो एक थरार तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नवीन बॉलर विकेशला कंटिन्यू करण्यात येते या स्पेलमध्ये. विकेश हा देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज ठरलेला आहे, पण आता पाहूया ती ताकद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाणवेल का, कारण या अगोदर षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार त्याच्या विरोधात खेळले गेले होते, विकेट मिळाली नव्हती, पण पुन्हा एकदा विकेशवर तो विश्वास वर्तवला गेलेला आहे. तर पाहूया तो विश्वास सार्थ ठरवतोय का. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 52 धावा 13च्या धावगतीने जॉयकुमार टेमगर हा संघ खेळतोय आणि धावांना रोख लावण्यासाठी, विकेटचा शोध घेण्यासाठी विकेशला बोलवण्यात आलेला आहे. विकेटचा शोध घेण्यासाठी विकेशला बोलवण्यात आलेला आहे. तर पाहूया तो शोध पूर्ण होईल का. मिडियम पेस बॉलर आहे स्ट्राईकवर महेश ठाकरे, जे कुठेतरी आता मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि ते फटके या वेळेस पाहायला मिळाले सुद्धा. स्ट्राईकवर महेश, ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने केली जाते. त्या ठिकाणी पंच शानू कुरेशी तुम्हाला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये. येस, व्हाईट बॉलची खूण केली जाते आणि आपण स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेत पाहू शकतायत फारुख भरडी सरांना. ते 53 धावा 53 रन्स. या वेगवेगळ्या रणनीतीचा नक्कीच अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त स्टंप टू स्टंप अटॅक न करता फलंदाजाला कशा पद्धतीने अडवता येईल अशी गोलंदाजी करणं गरजेचं असते. प्री डिसाइडेड गोलंदाजी करून चालत नाही. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक असेल काऊ कॉर्नरला, पुढे येतोय, बॉलला स्टॉप करतोय, फेक करण्याचा प्रयत्न. महेश ठाकरेचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण होतील का. त्या ठिकाणी कलेक्शन होत नाहीये. 2 धावा वेगाने पूर्ण केलं जाते. 2 धावांची वाढ. धावफलक पुढे सरसावतोय तो म्हणजेच 55 या आकड्यावर. गजब की रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन पहले बहुत तेज लिया, दबाव बढ़ा दिया आउटफील्डर पे,
और दूसरा रन उससे भी तेज। रन के लिए हिरन बन गए महेश ठाकरे। आणि केतन तयारीत नव्हता, पण महेश ठाकरेला स्ट्राईक हवी होती आणि त्याचमुळे त्या आवेशाने त्याने ती धाव घेतली होती। डेंजर एंडला असून सुद्धा तो त्या ठिकाणी पोहोचलाय आणि या 2 धावांच्या वाढीनं 55 धावा। विकेश पुन्हा एकदा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने अडवायला हवं, कशा पद्धतीने पिचिंग करायला हवी। यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टिक बट परफेक्ट वन। यावेळेस मात्र खरंच दाद द्यायला हवी गोलंदाज विकेशला, कारण ती रिस्क होती। पुन्हा एकदा वाईड बॉल जाऊ शकला असता, पण कंट्रोल चांगला होता या बॉलवर। मार दिया जाए या छोड़ दिया जाए ये फैसला नहीं कर पाए वहाँ पर महेश ठाकरे। सही निर्णय अंपायर का। 55 रन्स 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 होत्या। या षटकात बऱ्यापैकी अडवलंय विकेशने। पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे आकाश वळसे। लॉंग ऑनला थ्रो बघा, दूरवरच्या एंडला थ्रो केला गेलेला आणि यावेळेस मात्र धावचीच्या सुरुवात महेश ठाकरे बाद आणि ही घाई अति घाई मात्र संकटात घेऊन गेलेल्या महेश ठाकरेला फलंदाज बाद। दुसरा धक्का या ठिकाणी जॉयकुमार टेमगरला बसतोय। यस, महेश ठाकरे भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है। आणि तेच प्रत्येक वेळी तुमच्याकडे स्ट्राईक ठेवू शकत नाही, कारण क्रिकेट हा 2 फलंदाजांचा खेळ आहे। 2 फलंदाज एकाच वेळी खेळपट्टीवर असतात आणि केतन मुकादम सुद्धा यावेळेस फॉर्म मध्ये होते सिद्दीकजी, आणि केतनला देखील चान्स मिळणं तितकंच गरजेचं आहे। पण महेश ठाकरे वारंवार स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि हेच कुठेतरी शिवासच्या क्षेत्ररक्षकाने ओळखलं आणि खरंच आकाश वळसेचं कौतुक करायला हवं। त्याने दूरवरच्या एंडला थ्रो केला आणि थ्रो कॅरी देखील झाला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला महेश ठाकरे। महेश ठाकरेच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, बूम बूम सुभाष ठाकरे। इस स्थिति के सबसे खतरनाक बैट्समैन है सुभाष ठाकरे। चंद गेंदें बचती है तो ये ज़्यादा खतरनाक हो जाते हैं, जबकि स्कोर है इस वक्त 56 रन, अब तक 56। और इस ओवर में अब तक कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है। बूम बूम सुभाष ठाकरे सामना कर रहे हैं गेंदबाज विकेश का। आणि शेवटी विकेशला विकेट मिळाली आहे, जरी ती विकेट त्याच्या खात्यात जाणार नाही, पण मात्र हे यश खूप महत्त्वाचं होतं। ही पार्टनरशिप मोडीत काढणं हे खूप गरजेचं होतं शिवास स्पोर्ट्स या टीमसाठी, आणि नक्कीच आता कुठेतरी हळुवारपणे दबाव शिफ्ट होईल का जयकुमार टेमकर संघावरती पाहूया। पण स्ट्राईकवर आहे सुभाष ठाकरे। विकेश टू सुभाष। चांगला बॉल पुढ्यात ठेवण्यात आलं होतं, स्लाइटली ओव्हर पिच, बॉलला ड्राईव्ह केलं जातंय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश वळसे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। बघा थ्रो काय क्वालिटीचा पाहायला मिळतोय, इतक्या लांबवरच्या एंडला थ्रो देखील अचूक फेकणं ते देखील एक सरावाचा भाग आहे। चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आकाश वळसेचं ओव्हरऑल या बाली ट्रॉफीमध्ये पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 57 या आकड्यावर, 2 गडी बाद 57 धावा। चांगला कमबॅक शिवासचा। 4 षटकानंतर 52 बनवल्या होत्या जॉयकुमारने आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल्समध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत विकेशने। हा कमबॅक खूप महत्त्वाचा होता, कारण पूर्वार्ध जरी तुमच्या संघाच्या नावावर राहिला नाही, पण उत्तरार्ध कसा आपल्या नावावर करता येईल हा प्रयत्न गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना करायचा होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी सफल होताना पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर केतन पुन्हा एकदा ऑन साइडला ऍक्टिव्ह झालाय, लॉफ्ट केलाय बॉल ला सीमारेषा पार, अपुन का फटका, 440 ओल्ड का झटका, इलेक्ट्रीफाइंग सिक्सर। फलक बहुत शॉट, इस तरह के शॉट मानो गेंद आसमान को भोसा लेके आई हो। ये देखिए फलक बहुत शॉट, दूर कहीं, टाइमिंग अफलातून, फॉलो थ्रू अफलातून और पावर बैक स्ट्रोक, 6 रन। धावफलकावर नजर टाकली तर 2 गडी बाद 63 धावा झालेल्या आहेत आणि प्रत्येक षटकामागे षटकार खेचण्याची जर काही परंपरा चालू आहे। जर आपण तिसऱ्या षटकावर विचार केला तर 2 षटकार त्या षटकात आले होते, कुमारच्या षटकामध्ये 2 षटकार आले आणि विकेटच्या या षटकामध्ये 1 षटकार आतापर्यंत आलेला आहे। चांगली पॉवर पॅक बॅटिंग जयकुमार टेमकर संघाची। या अगोदर विकेशने पहिले 4 बॉल चांगल्या दर्जाचे हाताळले होते, पण त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खूप शिताफीनं कन्वर्ट केलं 6 धावांसाठी केतनने। केतन देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे असं स्पष्टपणे पाहायला मिळते। लास्ट बॉल असेल या 5व्या षटकातला, धावसंख्या 2 गडी बाद 63, जयकुमार टेमकर विकेश। यावेळेस टॉपेज घेऊन बॉल जातो यष्टिरक्षकाच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण जिशानच्या माध्यमातून केलं जातं आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जेव्हा तुम्ही बिहाइंड विकेट क्षेत्ररक्षण करत असता त्या ठिकाणी खूप
रोटेट होऊन बॉल येत असतात आणि ते वाचवणं देखील तुमचं काम आहे. ते काम जिशानने अगदी चोख अदा केलंय आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जॉयकुमार टेमगर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 64 धावा. देखिए मनीष, एक प्लस पॉइंट ये है कि कल जो आरडी को हराया था उसमें उनके इन्फॉर्म बैट्समैन जीशान मिर्ज़ा नहीं थे. आज वो टीम में आ गए और जॉय कुमार को इस बात का एहसास होगा कि उनको क्या लक्ष्य रखना है. आता मात्र शेवटचं षटक हे निर्णायक षटक असणार आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि फलंदाज तर नो डाऊट तुम्हाला सांगण्याची गरज नाही की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील आणि गोलंदाज कुठला वापरला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि बॉलर येतोय आकाश वळसे, स्लॉग ओव्हर एक्सपर्ट शिवा स्पोर्ट्सचा. काल देखील त्याने स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच षटकाची जबाबदारी स्वीकारतो. धावसंख्या 64 झाले 5 षटकांच्या समाप्तीनंतर जॉयकुमार टेमगर संघाची. एक महत्वाची बाब म्हणजेच काय, फक्त 2 विकेट्स डाऊन आहेत. म्हणजेच करेश मात्रेच फक्त बाद झालेला आहे आणि महेश ठाकरे. देखिए केतन मुकादम ने बाली ट्रॉफी में अब तक 138 रन बनाए हैं. इस बैट्समैन के लिए तालियां होना चाहिए. वेल प्लेड सोफा इन बाली ट्रॉफी केतन मुकादम. वेहेळेचा सुपुत्र आणि काय जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग या बाली ट्रॉफी 2022 मध्ये प्रत्येक दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून अजूनही प्रतिभावंत अशी कामगिरी होत राहिलेली आहे. महत्त्वाचं आहे, दिवसागणिक प्रगती झालीच पाहिजे. आकाश राऊंड विकेट, एलिव्हेशन नव्हतं या स्ट्रोकमध्ये. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या नजीक. टीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर असेल आता सुभाष ठाकरे. धावसंख्या 2 गडी बाद 65. आणि सिद्दीक सरांनी एक उल्लेख केलाय की सुभाष ठाकरेला कमी बॉल जरी मिळाले तरी देखील तो धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाठवत असतो आणि आता 65 धावा झालेल्या आहेत. बघूया कुठला मॅजिकल आकडा असेल जो 6 षटकांच्या नंतर तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल जॉयकुमार टेमगरसाठी. ऑन साइडला एरियल रूट घेऊन बॉलला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये कलेक्ट केला जातोय आणि सुभाष ठाकरेच्या खेळीचा अंत होतोय. बसतोय तिसरा धक्का जॉयकुमार टेमगरला. छोटी गेंद ज़रूर थी लेकिन कहीं ना कहीं वह एलिवेशन नहीं प्राप्त हुआ जो वो चाह रहे थे. आउट होके चले गए बूम बूम सुभाष ठाकरे. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं बाला तरे. आज लाला को बल्लेबाजी को नहीं भेजा है किशन मात्रे. आणि सिद्दीक सर आपल्या छोटू मोटू 12th मॅन बद्दल काय सांगाल? नरेंद्र चौधरी के साहबजादे हैं, एमडी के साहबजादे हैं तो मास्टर रहेंगे. सगळ्या खेळाडूंची अचूक नावं ते आम्हाला दर्शवतात. हे महत्त्वाचं आहे. तुमचा जो 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय, खेळाडूंची अचूक नावं त्याला माहीत असायला हवी. धावसंख्या 65. पुन्हा एकदा रेंजमध्ये घ्यायचा होतं पण व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही. बॉल लॉंग ऑन रिजनमध्ये जातोय. फोर्स प्रॉपर लावता आला नाही आहे या बॉलला. फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 66 या आकड्यावर 66. अगेंस्ट द ब्रीज इस तरह के शॉट इतने आसान नहीं रहते हैं. अगली 2 टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना है. 40+ कैटेगरी से मैच है. राणा लिस्पोर्ट और बंद्रा मारुति कालेर के कैप्टन. आकाश वळसेने मात्र प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे ॲज अ बॉलर. स्विच हिट करायचा होता, अपील केली गेली. पंचांनी दर्शवलं हाईट फॅक्टर. अपीलमध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. चांगली बॉलिंग आकाश वळसेची या स्लॉग ओव्हरमध्ये बऱ्यापैकी अडवलंय. आतापर्यंत फक्त 2 धावा त्याने या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत आणि ही जमेची बाजू ठरते शिवा स्पोर्ट्स या संघाची. खरं तर आकाश वळसे हा एक अटॅकिंग बॅटर आहे पण आता संघाची जबाबदारी ओळखताना, संघाची गरज ओळखताना ॲज अ बॉलर म्हणून तो स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा दुरून खेळलेला फटका आहे पण मात्र ताकदीच्या बळावर बॉलला पाठवलेला आहे काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. चांगला फोर्स आहे या स्ट्रोक मध्ये. 10 धावा मिळतील 6 षटकार. हवा के विरुद्ध इतना आसान नहीं रहता है
शॉट को लगाने के लिए, लेकिन बाला तरे इसी तरह के शॉट्स के लिए जाने जाते हैं। धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 72 धावा. चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला बाळा तरेच्या बॅटमधून. बाळा हा देखील अटॅकिंग मूड घेऊन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पायांवर आदळतो यष्टीवेदी बॉल होता, अपील केले गेले पायचीची आणि अपील उचलून धरलेले आहेत. चांगला निर्णय पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि अशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात बाळा तरे हा देखील फलंदाज बाद होतोय आणि 72 धावा असताना बसतोय तो म्हणजेच एकूण 4था धक्का जयकुमार टेमगर या संघाला. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जयकुमार टेमगर संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 72 धावा आणि जिंकण्यासाठी 73 धावा पूर्ण कराव्या लागतील 36 बॉल्सला मध्ये शिवाज स्पोर्ट्सला. 73 रनों की ज़रूरत है। आइए चलते हैं डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में, जहां पर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और प्रेम और साथ में आवाज़ की मलिका रेशमा मेकर मौजूद हैं। शुभ संध्या मित्रांनो, आपण बघत आहात अल्ताफ बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2022. आयोजक आहेत पायनियर स्पोर्ट्स आणि ही स्पर्धा खेळली जाते गेले 14 दिवसापासून परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी ठाणे येथे. पुढील लढत जी आहे ते 40 वर्षावरील खेळाडूंच्या 2 मातब्बर संघांमध्ये होणार आहे. एका बाजूला बंद्रा मारुती काल्हेर ब्लॅक अँड ब्लॅकमध्ये तुम्ही बघत आहात आणि एखादा बिस्किट कलर तुम्ही सांगू शकता तो आहे जागृत मराठा राहणार. आमचे मॅच रेफरी अझीम हमदुल्ले आमच्याशी जोडलेले आहेत. ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये त्याचे पुरस्कर्ते आहेत. अस्फर बोळींजकर साहेब कमर्शियल गॅस सिलेंडरचे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि युवा डॅशिंग असे एंटरप्रेन्योर. आणि आम्ही आभारी आहोत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर सन्मान्य जावेद दळवी साहेब यांचे. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही बोलू इच्छितो हरीश यांना. अल्ताफ बाली यांचे अगदी जवळचे सहकारी आणि ते आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. हरीश युवा वयामध्ये खूप चांगलं काम करतो आहे कॉर्डिनेशनचा आणि अल्ताफ बाईचा पूर्ण म्हणजे ते कॉर्डिनेशन करत आहेत, त्यासाठी ऑल द बेस्ट, थँक्यू. तर मित्रांनो नाणेफेकीचा कॉईन दाखवू इच्छितो. एका बाजूला आहे AB अगदी स्टायलिश फॉन्टमध्ये A फॉर अल्ताफ अँड B फॉर बाली असं लिहिलं गेलं आहे. मागच्या बाजूला बाली ट्रॉफी 2022 असं लिहिलं गेलं आहे. जेव्हा टॉस कॉईन फ्लिप होईल त्याचा अगोदर तुम्हाला निर्णय द्यायचा आहे एखाद्या कॅप्टननी कॉल काय असेल. कोणत्या संघाचा? बंद्रा मारुती काल्हेर यांचा कॉल आहे. कॉल काय असेल सर? AB इज अ कॉल, प्लीज डू इट. इट्स AB. तर बंद्रा मारुती काल्हेर यांनी नाणेफेक जिंकली आहे. रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही मेडिकल किट बॅग हारिस यांच्या शुभ हस्ते आणि रियल स्पोर्ट्स आणि रियल स्टील ट्रेडरचे वसीम अन्सारी यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर कॅप आम्ही त्यांना देत आहोत. हारिस भाई आपका बहुत बहुत शुक्रिया, आप तशरीफ लाए. थँक यू सो मच हरीश. शेवटचे 2 दिवस स्पर्धेचे राहिले आहेत. कुठेतरी आता रात्री किंवा दिवशी असा चषक दिसायला लागलाय का? हो नक्कीच, आता जवळ आलो आहे त्याच्यामुळं चषक जवळ दिसतोच आम्हाला. आणि आज शनिवार आहे म्हटल्यावर बंद्रा मारुती पावणार का? हो पावायलाच पाहिजे, आमचा बंद्रा मारुती आहे तो पावल आम्हाला. काय निर्णय घेतला आहे नाणेफेक जिंकून? फलंदाजी करणार आम्ही प्रथम. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत जागृत मराठा राहणार संघाचे संघनायक सर. तुमचं स्वागत आहे बाली ट्रॉफीमध्ये. तुम्हाला चषक किती जवळ दिसते राहणार संघाला?
मला तर टोटली बाली ट्रॉफी आम्ही घरी नेल्यासारखी वाटतो. म्हणजे ते दिसतंय का की गावाच्या सुरुवातीलाच ते ढोल ताशे वाजतायत आणि बाली ट्रॉफीचा चषक आतमध्ये येतोय. नक्कीच नक्कीच आम्ही एकदम गावाच्या जवळ ट्रॉफी घेऊन गेलो असं आम्हाला आज वाटतोय. म्हणजे राहणार संघातले जितके रहिवासी सध्या आपल्याला बघत असतील, काय संदेश द्यायचा, सगळ्या गावकऱ्यांना काय सांगायचंय? गावकऱ्यांना एवढंच सांगणार आहे की आम्ही आज पण 100% जिंकण्याचाच प्रयत्न करू आणि बाली ट्रॉफी आपल्या घरी न्यायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. राहणार गावात आणण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सो सगळ्यांना सांगू इच्छिते, बंद्रा मारुती कालेर यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी ही देर के बाद. टिल देन ओवर टू यू पांडुरंग धर्मा पाटील, कमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरीश जी पंड्या और रेशमा मयेकर। बाली ट्रॉफी 2022 में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। ये 14वें दिन का खेल है, छठा संस्करण बाली ट्रॉफी का। अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ये पेशकश, सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है प्रिंस मूवीज़ द्वारा। भिवंडी के ऐतिहासिक लेट परशुराम टावरे स्टेडियम से आज का ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच, पांचवा मुकाबला है आज के दिन के खेल का, शिवाज 11 और जय कुमार टेमघर के बीच में। शिवाज 11 ने पहले फील्डिंग की टॉस जीतने के बाद और जय कुमार टेमघर ने एक अच्छा स्कोर बनाया है, 72 रन बनाए हैं 6 ओवर्स के खेल में। 73 रनों की चुनौती है। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं जीतू माली और उनके साथ नीलेश पाटिल, दोनों भी काफ़ी एक्सप्लोजिव सलामी बल्लेबाज है। जीतू माली का फॉर्म गजब का रहा है, 100 से अधिक रन्स बना चुके हैं बाली ट्रॉफी में पहले 3 मुकाबलों में। कुल मिलाकर 106 रन है उनके खाते में। पहला ओवर लेकर रितेश धुमाल, कल काफ़ी गलतियां की थी, पहले ओवर में 2 बीमर गेंदें की थी और इस बार पहली गेंद बिल्कुल स्लॉट में उठा के खेल दिया है, 6 रन। आर या पार पहिला चेंडूवरती या दरम्यान इरादे स्पष्ट आहेत जीतू माळीचे। पहिला चेंडू या दरम्यान स्ट्रायकर बॉलरवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो रितेश धुमालवरती, मात्र हा धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय, षटकार आलाय। गजब का आत्मविश्वास झलकता है उनकी बैटिंग में जब भी वो बैटिंग करने के लिए आए हैं। हर मैच में अच्छा फ्लाइंग स्टार्ट दिया है उन्होंने अपनी टीम को। थोड़ा सा क्रॉस बैटेड शॉट था लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में, ऑन साइड में ये पहली गेंद पर खूबसूरत छक्का। सतर्क रहना होगा गेंदबाज रितेश धुमाल को और इनिशियल ओवर्स का खेल काफ़ी महत्वपूर्ण होने वाला है। टॉप ऑर्डर जो है वो काफ़ी ज़बरदस्त है। शिवाज 11 का इस बार करारा ड्राइव गैप में निकाल दिया है, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी काफ़ी सतर्क, अच्छा पूर्वानुमान था जिस वजह से गेंद तक पहुंच गए। एक ही रन लेने का अवसर इस दफ़ा, लेकिन देखिए बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं और जब बल्ले के बीचों बीच लेकर इस तरह से शुरुआत से ही बैट्समैन खेलता है तो बॉलर का कॉन्फिडेंस भी थोड़ा सा लो हो जाता है राहुल। यस डेफिनेटली, आणि कॉन्फिडेंटली आपल्याला फटके पाहायला मिळतात। दरम्यान पहिला चेंडू आपण बघितला, दरम्यान मोठा फटका आला, त्याच्यानंतर हा देखील नक्कीच चेंडूने बॅटचा खूप सुंदर आवाज देखील आला। चांगली बॅटिंग करत असताना जीतू। रितेश एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार ऑन द राइज खेल दिया नीलेश ने, गेंद हवा में है और बहुत ही खूबसूरत कैच। क्या जबरदस्त एंटीसिपेशन एक बार फिर से देखने को मिला है। केतन मुकादम, बंदे में है दम, नाम है केतन मुकादम। अप्रतिम आपल्याला के पाहायला मिळतो। दरम्यान केतनची फिल्डिंग देखील तेवढी चांगली असते, बॅटिंग तो भरपूरच चांगली करतो। आपण नक्कीच पहिल्याच इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये आपण कौतुक केलं की फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार करत असतो आणि केतनची आपण बघतो अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागत असताना शिवाज स्पोर्ट्सला निलेश एक अप्रतिम खेळाडू ज्याने नक्कीच कालच्या देखील दिवसामध्ये अप्रतिम खेळ केला होता, तर तो आता नक्कीच या मॅचमध्ये त्याला अपयश येत असताना पहिला धक्का लागत असताना शिवाज स्पोर्ट्सला या मॅचमध्ये बहुत ज़्यादा रूम नहीं था खेलने के लिए, बहुत सटीक लेंथ पर रखी हुई गेंद थी। गुड लेंथ पर पड़ने के बाद हल्की सी बाहर निकल रही थी, उछाल अच्छा था उस गेंद में और ऑन दी अप खेलने का प्रयास किया गया, बल्ले के स्वीट स्पॉट पर ले नहीं पाए और एक बढ़िया कैच केतन मुकादम द्वारा। पहला विकेट गिर गया है, नीलेश पाटिल खाता भी नहीं खोल पाए। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं, क्रीज पर पहुंच रहे हैं भावेश ठाकरे, रांगनोली के लिए खेलते हैं ग्रामीण क्रिकेट में भावेश। जल्दी विकेट गिरा है, फ्लाइंग स्टार्ट देने का प्रयास नीलेश का भी था लेकिन
जीतू को कहीं ना कहीं वो मैच करना चाहते थे मेरे ख्याल से। जीतू ने जैसे कि पहले गेंद पर छक्का लगाया था तो उनकी भी सोच ये थी कि मैं कम से कम चौका लगाऊं। डेफिनेटली आणि बेहतरीन शॉट, ये गेंद रुकने वाली नहीं है। 4 रन। काय शॉट होता अजय घरत, का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जेतू मात्र नक्कीच मैदानाच्या आतून जणू काय सेट होऊन आलाय तो खेळाडू कक्षामधूनच. ज्या अनुषंगाने आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. पहिला चेंडू सिक्सर, त्याच्यानंतर बघता आपण दुसरा देखील त्यांनी फटका अप्रतिम खेळला आणि हा तर शॉट मात्र अप्रतिम आणि दर्जेदार नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. इस बार थोड़ी विड्थ थी, हालांकि खेला है ऑन दी अप, लेकिन पूरे कंट्रोल के साथ जैसे खेलना चाहते थे वैसे ही खेला है। थ्रू द कवर्स गेंद को निकाला, बहुत ही आलीशान ये ड्राइव था। इस तरह के स्ट्रोक्स देखते ही बनते हैं और इस तरह के स्ट्रोक जब कोई बैट्समैन खेलता है तो रीप्ले बार बार देखने का मन भी करता है। कदमों का इस्तेमाल, अपने आप को यार कर लिया, बहुत ही खूबसूरत गेंद। बढ़िया जवाब देते हुए गेंदबाज रितेश धुमाल। हालांकि रितेश के लिए भी ये टूर्नामेंट अच्छा रहा है। केवल पिछले मैच में हमने देखा था उन्होंने 2 बीमर गेंदें की थी, जिस वजह से उनको गेंदबाजी के लिए बैन किया गया था उस मैच में। बॉलिंग ॲक्शन बघितलं तर नक्कीच ज्यांना भारतासाठी अप्रतिम क्रिकेट खेळला आहे झहीर खानची नक्कीच आठवण येते. ज्या अनुषंगाने आपण बॉलिंग ॲक्शन बघतो रितेश धुमालची. अच्छा पेस है उनके पास और गेंद को मुंह कराने की क्षमता भी है। दोनों तरफ स्विंग कराते हैं गेंद को। ऊपरी किनारा, इस बार बाल बच गए और गेंद निकल रही है काफी तेज गति से बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, किस्मत वाला चौका। या चुका महागात पडतील, या चुका भरपूर महागात पडतील. या दरम्यान इन्फॉर्म फलंदाजा तुम्ही नक्कीच जेल सोडणं ही डोकेदुखी होऊ शकेल. कारण का ज्या दरम्यान अनुषंगानं तो बॅटिंग करतो आणि एवढं सोपं देखील नव्हतं. करेशने बघा प्रयत्न केला, वेगवान चेंडू होता आणि मोठा सिरा होता आणि वेगवान हा फटका खेळायचा होता. आणि या दरम्यान मी तर म्हणेल एवढी चान्स देखील नव्हती करेशकडे झेल पकडण्याची. जी हाँ, थोड़ी सी उनके पहुंच से बाहर निकल गई थी गेंद, ऊपर से चली गई। और जब आपके पास अच्छी गति होती है तो कई बार उस गति का आपको नुकसान भी उठाना पड़ता है, जैसे कि इस दफ़ा रितेश धुमाल को उसका नुकसान उठाना पड़ा है। लेकिन गेंदबाज को दोष नहीं दिया जा सकता है। गेंद काफ़ी अच्छी थी, पटकी हुई गेंद। बैट्समैन को तंग तो किया लेकिन नतीजा उनके हक में नहीं रहा। नतीजा बैट्समैन के हक में रहा। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर शिवा स्पोर्ट्स का क्रिकेट जो रहा है वो बहुत ही लाजवाब रहा है। कल जिस तरह से उन्होंने RD440 ओली टीम को परास्त किया, जो कि भिवंडी सिटी की इस सीज़न की नंबर 1 टीम है, और जब इतनी बड़ी टीम को आप परास्त करते हो बाली ट्रॉफी में, वो भी तो पहिली ऑफिशियल दरम्यान ऑनिंग असणार आहे. बघा जयकुमारसाठी चला घाई करा प्लीज, घाई करायची आपण, वेळ कमी घ्या. 15 रन बने हैं और 15 के 15 रन जीतू माली के बल्ले से। भावेश ने अभी तक किसी भी गेंद का सामना नहीं किया है। टॉप ऑर्डर के बल्लेबाज खासतौर पर अच्छे फॉर्म में नज़र आए हैं। जिशान मिर्जा ने भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी एक मैच में, उनका आना बाकी है। भावेश ठाकरे भी बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर है, लेकिन अब बड़ी चुनौती है गेंदबाज धनराज की बल्लेबाजों के सामने। धनराज ने तो खासा प्रभावित किया है, बहुत तेज़ बॉलिंग की है उन्होंने। उनके इन कटर्स बहुत ही प्रभावशाली रहे हैं और लकड़ी तोड़ गेंदबाज भी साबित हुए हैं राहुल धनराज। नाही डेफिनेटली धनराजने इम्प्रेस केलं. धनराजने नक्कीच बाली ट्रॉफीमध्ये त्याने अप्रतिम बॉलिंग केली. खास करून त्याच्या बॉलिंगचा बॉला मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. भिवंडी सिटी और ग्रामीण स्टार्स के बीच में जो मैच हुआ था उसमें भी बहुत बेहतरीन गेंदबाजी की थी। पहली गेंद पर जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। लेग बाय है या बल्ले से है देखना होगा। सिंगल मिला है। नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये अपील थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र अंपायर सहमत नव्हते. धनराज के 2 ओवर्स बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण होने वाले हैं। अभी तक 6 विकेटें चटका चुके हैं सिटी पूल से धनराज गुल्लापिल्ली। गति परिवर्तन, फुल टॉस बनी, लेकिन बड़े स्ट्रोक के लिए तैयार नहीं थे जीतू माली।
शायद उन्होंने ये सोचा भी नहीं था कि इतनी कमज़ोर गेंद आएगी। पहले ही वो तैयार थे एक रक्षात्मक स्ट्रोक के लिए, सिंगल की ही सोच थी और आखिरकार सिंगल ही मिला है। ना डिफेन्सच करण्याचा प्रयत्न होता, आधीच विचार केला होता की दरम्यान आपण डिफेन्सच करूया आणि ते करत असताना स्कोर 17 है, एक खेळाडू बाद। यानी कि ये रणनीति तो है यहाँ पर जीतू की कि उनको लंबा खेलना है। धनराज के विरुद्ध शायद वो ज़्यादा रिस्क नहीं लेना चाहेंगे। फिर से अपील इस बार कहीं ना कहीं थोड़ी ऊपर लगी है, वही बताते हुए अंपायर, लेग बाइस का इशारा। भावेश ठाकरे जो है वो निश्चित रूप से स्ट्रगल कर रहे हैं धनराज के सामने। 2 मरतबा गेंद जो है उनके थाई पर लगी है, जहाँ ये स्टम्प्स के ऊपर से निकल जाती। बहुत खूबसूरती के साथ गेंद को अंदर की तरफ काटते हैं दाहिने के बैट्समैन के लिए धनराज। अभी तक किफ़ायती ओवर ये साबित होता हुआ, और इस बार स्कूप करना चाहते थे, गिर गए ज़मीन पर, गेंद निकल गई विकेट कीपर के पास। रचनात्मक शॉट खेलने का प्रयास, फिर से देखिए क्रीज के कोने से एक और शानदार इन कटर। ये काफ़ी जोखिम भरा स्ट्रोक। अच्छी बात ये रही कि गेंद स्टम्प्स के ऊपर से निकल गई है। जीतू माली यदि यहाँ पर आउट हो जाते हैं तो फिर निश्चित रूप से मुश्किल हो सकता है 73 रनों का पीछा करना। ना डेफिनेटली ज्या अनुषंगाने बघतो आपण तर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये धनराजच्या अप्रतिम। इस बार कदमों का इस्तेमाल कर रहे थे लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए गेंदबाज। वाइड गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन बिना किसी बल्कि 1 विकेट के नुकसान पर। एकोणावीस धावा आहेत, थोडंसं करेक्शन या दरम्यान स्कोरबोर्डमध्ये आपण करतोय। जहाँ 4 रन आ चुके हैं इस ओवर से। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और आउट, लेग बिफोर विकेट। जिस विकेट की तलाश थी जॉय कुमार को, वही विकेट अपनी टीम को दिलाने में कामयाब हुए हैं धनराज। जीतू माली इज वॉकिंग बैक टू द पेविलियन। अप्रतिम या दरम्यान आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते, काय सुंदर हा तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय। व्हेरी वेल बॉल, ऑन साईडला कॅच होतं, लाईन पूर्णपणे मिस केली आणि अंपायरचा डिसिजन देखील भरपूर योग्य तो आला आहे। LBWची मात्र ही मोठी विकेट या मॅचची येत असताना आणि परतावा लागेल फलंदाजला। आता मात्र मैदानाच्या बाहेर जीतू माई बॅक टू द पवेलियन। पहले ऐसे लगा कि शायद जीतू माली धनराज के सामने ज़्यादा जोखिम नहीं उठाएंगे, लेकिन संयम नहीं दिखा पाए धनराज के विरुद्ध, और धनराज जब भी आए हैं उन्होंने विकेटें चटकाई है अपनी टीम के लिए। बाली ट्रॉफी 2022 में तुरुप का इक्का साबित हो रहे हैं गेंदबाजी में जॉय कुमार टेमगर के लिए धनराज गुल्लापिल्ली। उनका यह 7वां विकेट इस टूर्नामेंट में। नए बैट्समैन शुभम गुलवी, जिशान को छुपा कर रखा जा रहा है। एक मैच में हमने देखा था कि जिशान ऊपर आए थे बैटिंग करने के लिए। नक्कीच मागच्या मॅचमध्ये भरती मिळाली होती, मात्र ही मॅच बघतो आपण भरपूर महत्त्वाची, त्या कारणानं इथनं नक्कीच थोडीशी रणनीती आपल्याला शिवा स्पोर्ट्सची वेगळी पाहायला मिळते या मॅचमध्ये। रणनीती असणं देखील गरजेचं आहे। क्रिकेट खेळच असा आहे की तिथे नक्कीच रणनीती आखावी लागते आणि रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते। और देखिए जिशान को यदि आप डेथ ओवर्स में खिलाना चाहते हो तो ऊपर के बल्लेबाजों का भी ये काम बनता है कि एक अच्छी पार्टनरशिप बनाए। ये भी लगी पैर पर और ये भी आउट। एक और LBW। ग्रेट बॉलिंग, अप्रतिम आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते। काय दरम्यान स्पेल हाताळत असताना हा भरपूर महत्त्वाचा 2 इनफॉर्म फलंदाजांना आता मात्र इथं मैदानाच्या बाहेर जावं लागतं आहे। काय सुरेख टप्पा आहे, काय व्हेरिएशन आहे, काय वेग आहे। धनराज अक्षरशः आता मात्र राज करत असताना बाली ट्रॉफीमध्ये बॉलिंग करत असताना वेरी गुड बॉलिंग। ज़्यादातर बल्लेबाजों के साथ ये हुआ है धनराज के विरुद्ध खेलते हुए, अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में बल्लेबाज आउट हो रहे हैं। फ्लिक करना चाहते थे, फुल लेंथ गेंद थी, पैर पर लगी, अपील हुई और अंपायर की उंगली ऊपर चली गई। 2 गेंदों पर 2 विकेटें यहाँ पर चटका ली है धनराज ने। पहले ओवर में अच्छी शुरुआत रही शिवाज 11 की, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं बैकफुट पर चली गई है शिवाज स्पोर्ट्स। 19 पर गिरा है 3रा विकेट। 2 ओवर का खेल समाप्त। यहाँ से बचे हुए 4 ओवर्स में 54 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट में भी अब बढ़ोतरी होती हुई
13.50 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ से रन्स बनाने हैं आकाश वलसे। ये थोड़े अनुभवी खिलाड़ी कहे जा सकते हैं, ज़्यादातर युवा खिलाड़ी है शिवाजी 11 में, लेकिन आकाश वलसे एक ऐसे प्लेयर है जो बड़ी बड़ी टीमों से खेल चुके हैं। पिछले सीज़न में मैगी 11 की ओर से खेले थे आकाश। अच्छी तकनीक के साथ बैटिंग करने वाले बल्लेबाजों में से एक है आकाश। पारी को स्थिरता देने का यहाँ पर ज़रूर प्रयास करना होगा। इसी तरह से लगातार विकेट्स गिरते जाएंगे तो फिर लक्ष्य तक पहुंचना लगभग असंभव हो जाएगा। रितेश धुमाल आक्रमण जारी रखते हुए, जॉय कुमार के कैप्टन की सोच अब यही नज़र आ रही है कि विकेटें यदि मिली है तो जो दबाव बना है उसको बरकरार रखा जाए। इसलिए रितेश धुमाल को एक बार फिर से उन्होंने गेंद दी है और शायद हो सकता है कि ये ओवर यदि अच्छा घटता है तो धनराज भी मेरे ख्याल से कंटिन्यू करे और ज़्यादा विकेटें निकाल कर ये मैच बिल्कुल अपने पक्ष में झुकाने का प्रयास हो सकता है जॉय कुमार का। गेम प्लॅन आपल्याला दरम्यान स्पष्ट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर बॉलरला पुन्हा एकदा कंटिन्यू केलाय. गेंद की लाइन से हटकर शॉट खेलने का प्रयास, गेंद पर नजरें होना बहुत ज़रूरी. आणि खास करून तुम्ही जेव्हा वेगवान बॉलर समोर खेळता तेव्हा नक्कीच तुमचं दरम्यान बॉडी लँग्वेज आणि खास करून नक्कीच तुमचं समोर लक्ष असणं गरजेचं आहे. चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं आहे. अंधाधुंध आप बल्ला चलाते हो तो एक आध गेंद कनेक्ट कर सकते हो, लेकिन ज़्यादा डॉट बॉल्स होने की संभावना है. और इस बार पटकी हुई गेंद, ऊंचा बाउंसर था जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित कर दिया है. बल्लेबाज के पहुंच से बाहर थी. 1 फॉर द ओवर का भी इशारा किया गया. अतिरिक्त बॉन्स रिप्ला तुम्हाला पाहायला मिळतो. हा नक्कीच भन्नाट बाउंसर आपल्याला पाहायला मिळाला. सही फैसला अंपायर का. मुझे लगता है कि बैट्समैन चाहकर भी उसको खेल नहीं सकते थे, लेकिन सोच बुरी नहीं है मेरे ख्याल से गेंदबाज रितेश की. अब आने वाली गेंद क्या यॉर्कर होगी? हाँ, कोशिश तो वही हुई, लेकिन फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक. पीछे खिलाड़ी धनराज, और धनराज तो कोई भी गलती नहीं कर रहे हैं. आसान सा कैच. क्या रेफरल लिया जाएगा? जी हाँ, रिव्यू की मांग की है बैट्समैन ने. ये भी एक तरह का जोखिम रहता है राहुल. यदि रिव्यू अनसक्सेसफुल हुआ तो रिव्यू भी आपका जाएगा और विकेट भी जाएगा, लेकिन सक्सेसफुल हुआ तो फिर आपको फायदा मिल सकता है. और नो बॉल का इशारा किया गया है. हा नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती अल्ट्रा स्लो मोशनमध्ये दाखवत नक्कीच दाखवलं देखील जातं. अप्रतिम टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर आणि विलोभनीय. 1+1 धाव देखील इथनं मिळणार आहे. आणि आता मात्र एक जो रिव्यू आहे तो देखील आता मात्र दरम्यान साबूत असेल. मेरे ख्याल से बल्लेबाज पहले ज़्यादा कॉन्फिडेंट नहीं थे, लेकिन उनके पार्टनर ने बताया कि रिव्यू लेना चाहिए. तो नॉन स्ट्राइकर सेन पर जो बल्लेबाज होते हैं उनका ये बहुत बड़ा रोल होता है, क्योंकि वो अच्छी तरह से देखते हैं. आकाश ने मदद की और रिव्यू आखिरकार सक्सेसफुल रहा. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 3 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद फ्री हिट है. आकाश वलसे के पास है स्ट्राइक. देखिए, इस फ्री हिट गेंद पर यदि बड़ा हिट आता है, चौका या फिर छक्का, तो फिर से जो मोमेंटम है वो शिफ्ट भी हो सकता है. तो ये नाजुक लम्हा है मैं समझता हूँ इस मैच का. फ्री हिट का फ़ायदा उठाना होगा यहाँ पर आकाश को. फाइन लेग थर्ड मैन सर्कल के अंदर है. एक बैकवर्ड ऑफ द पॉइंट खिलाड़ी है. वो कर दिया है. फील्डर है डीप में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. फाइन खेलना चाहते थे लेकिन उतना फाइन खेल नहीं पाए और फ्री हिट पर कुछ खास वहाँ पर कर नहीं पाए बैट्समैन. केवल 1 रन. स्कोर अब 23 रन 3 विकेटों के नुकसान पर और 50 रनों की ज़रूरत है. 22 गेंदों का खेल यहाँ से बाकी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅचमध्ये शिवा स्पोर्ट्सला. एक बड़ा ओवर आता है तो निश्चित रूप से शिवाज के पास मौका बन सकता है. इस बार खोद कर निकाला है. फुल लेंथ गेंद
वाइड ऑफ डीप मिड विकेट। महेश ठाकरे तेजी से आए गेंद पर, हल्का सा फंबल हुआ था लेकिन गेंद ज़्यादा उनसे दूर नहीं गई थी, जिस वजह से तुरंत रिकवरी करने का मौका मिला। सिर्फ 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। 21 गेंदें बाकी है, 49 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए शिवा स्पोर्ट्स को। नक्कीच अजूनही विजयापासून भरपूर दूर आपल्याला शिवा स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतो, मात्र एखाद्या मोठ्या नक्कीच ओव्हरची गरज आहे, एखाद्या नक्कीच मोठ्या इनिंगची गरज असणार आहे। जहाँ 15-20 रनों का ओवर आता है तो बात बन सकती है। फ्लिक किया गया हवा में, फील्डर है डीप में और बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच वहां पर महेश ठाकरे द्वारा। विकेट गिर गया है चौथा। नक्कीच ताकद अजिबात फटक्यामध्ये नव्हती, आपण बघतोय दरम्यान फक्त आणि फक्त फ्लिकचा हा फटका होता। फ्लिक अगोदर रिस्क घेण्यासाठी नक्कीच दरम्यान बॉटम अँड स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, आणि आपण जो फटका बघितला नक्कीच याच्यामध्ये आपल्याला ताकद भरपूर कमी पाहायला मिळाली। अजय घरत थोडीशी नक्कीच जिथं दरम्यान ताकद किंवा एनर्जी दरम्यान फलंदाजांनी लावली गेली असती तर कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला असता। जी हाँ, और नॉर्मली जब आप स्टम्प्स की दिशा में आती हुई गेंद को फ्लिक करते हो तो स्क्वायर लेग की तरफ गेंद ज़्यादा ट्रैवल करती है, लेकिन ये गेंद थोड़ी सामने चली गई थी। वाइडिश डीप मिड विकेट पर महेश ठाकरे मौजूद थे। आसान नहीं था ये कैच मेरे ख्याल से, क्योंकि बाउंड्री लाइन के बहुत नज़दीक थे। थोड़ा भी इधर उधर हो जाते तो फिर नतीजा कुछ और हो सकता था। देखिए थोड़ी सामने गेंद चली गई थी, टाइमिंग तो ठीक ठाक थी लेकिन गलत स्थान पर खेला गया स्ट्रोक और एक आसान कैच बना दिया गया जो कि मुश्किल नज़र आ रहा था। बढ़िया कैचिंग महेश ठाकरे की। आकाश वर्ल्ड से आउट हुए है। स्कोर 24 रन 4 विकेटों के नुकसान पर। 73 का टारगेट। शुरुआत जिस तरह से की गई थी काफ़ी आकर्षक, पहले ओवर में 15 रन बनाए गए थे जीतू माली द्वारा, लेकिन जैसे ही जीतू आउट हुए हैं उसके बाद पारी निश्चित रूप से लड़खड़ाती हुई नज़र आ रही है। नए बैट्समैन जिशान मिर्जा। नक्कीच जितू माळी जेव्हा बाद झाले नक्कीच त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं इथं मात्र मी तर म्हणेल डोकं वर करून दिलंच नाहीये फलंदाजांना। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। शानदार यॉर्कर, गेंद अंदर और डंडा बाहर। बैट्समैन को भी जाना होगा बाहर। काय चेंडू आपल्याला पाहायला मिळतो दरम्यान फुलर लेनचा होता, बॉटेमॅनचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा नक्कीच नजर हटी दुर्घटना घडली, कारण का पुन्हा एकदा चेंडूवरनं नजर हटली होती फलंदाजाची आणि लगेचच इथनं परतावं लागेल। मैदानाच्या बाहेर अजून धक्का लागत असताना शिवा स्पोर्ट्स या संघाला। रितेश धुमाल पर जो भरोसा जताया गया उस पर पूरी तरह से खरे उतरते हुए इस दूसरे ओवर में, पहले ओवर में महंगे साबित हुए थे। 15 रन दिए थे उन्होंने, 1 विकेट हालांकि उस ओवर में भी मिला था, लेकिन जैसा कि आपने कहा राहुल की विकेट टेकर है रितेश धुमाल, और बिल्कुल वो चीज़ यहाँ पर एक बार फिर से वो साबित करते हुए 2 गेंदों पर 2 विकेटें इस ओवर में। हैट्रिक का मौका है उनके पास। धनराज भी हैट्रिक पर है वैसे, उनके ओवर की अंतिम 2 गेंदों पर 2 विकेटें उन्होंने चटकाई, तो अगले ओवर में जब आएंगे तो उनके पास भी हैट्रिक का मौका रहेगा। फिलहाल रितेश के पास मौका है। शिवा स्पोर्ट्स के ऊपर इस समय संकट के गहरे बादल मंडराते हुए आधी टीम बहुत सस्ते में पेविलियन में लौट चुकी है। नए बैट्समैन प्रयाग माली। जीतू माली जिस टीम से खेलते हैं ब्राह्मण देव भाटाले की ओर से ग्रामीण में, उसी टीम से खेलते हैं प्रयाग। साहिबा मोमीन बता रहे हैं कि सिटी पूल में रितेश ने भी 6 विकेटें चटकाई है, तो रितेश और धनराज काफ़ी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। ये भी सटीक यॉर्कर, लेकिन थोड़ी ऑफ स्टंप के बाहर रही, बाल बच गए बैट्समैन। इससे पहले कि बल्ला नीचे आता राहुल, गेंद निकल गई थी। कमाल की गेंदबाजी। ग्रेट बॉलिंग, अप्रतिम आहे दरम्यान आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। रितेश धुमालशी मात्र धमाल गोलंदाजी, एका बाजूनं धनराज मात्र राज करतो आणि दुसऱ्या बाजूनं रितेश धुमाल मात्र धमाल करतोय बाली ट्रॉफीमध्ये। बल्लेबाज कब कमाल करेंगे? यदि मैच को जीतना है तो शिवा स्पोर्ट्स के बल्लेबाजों को यहाँ से कमाल करना होगा, अच्छी बैटिंग करनी होगी। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 24 रन 5 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 49 रनों की आवश्यकता है। मुश्किल चुनौती है और इस मुश्किल चुनौती का स्वीकार बल्लेबाजों को करना होगा। देखना है कि आने वाले 3 ओवर्स में किस तरह से खेल चलता है, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार। बताने के लिए कमेंट्री बॉक्स में हम कर रहे हैं परिवर्तन। माइक्रोफोन पर आ रहे हैं
मनीष पाटिल और उनके साथ सिद्दीक बाबे। धन्यवाद अजय गरसजी आणि धन्यवाद राहुल भोईरजी. 3 षटकांचा खेळ संपलाय दुसऱ्या डावातला आणि आता इक्वेशन असं आहे, शिवा स्पोर्ट्स संघाला 18 बॉल्समध्ये 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. 16च्याहून जास्त धावा प्रति षटकामध्ये बनवाव्या लागणार आहेत आणि आतापर्यंत वरचष्मा राहिलाय या सामन्यामध्ये जॉयकुमार टेमगर या संघाचा. देखिए मनीष 14वां इवेंट है ये BC4 सिटी क्रिकेट का और अब तक जॉय कुमार ने कोई सेमीफाइनल नहीं खेला है, लेकिन लग रहा है कि सेमीफाइनल उसका खेलने जारी है, जिसके खेलने की आरजू सभी की रहती है. ये आप देख सकते हैं तमाम हमारे दिग्गजों की तस्वीरें, दयानंद चोरगे साहब, विराट चोरगे, वीरेंद्र चोरगे, सामने बैनर है अल्ताफ बाली, ये केंद्रीय राज्य पंचायत राज मंत्री कपिल पाटिल साहब, सभागृह नेता सुमित पाटिल, देवेश पाटिल उर्फ बबलू सेठ, आमदार महेश चोगले जी, राजू चोगले, रवि सावंत, मक्की पटेल और मांगीलाल पालीवाल, सभी का हार्दिक स्वागत, सभी का विशेष धन्यवाद. दयानंद चोरगे जी जिन्होंने बहुत ही कलरफुल ड्रेसेस हमें स्पॉन्सर किए, मांगीलाल पालीवाल फर्स्ट प्राइज स्पॉन्सर ओपन क्रिकेट का, ये केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब, इरफान अदीस अंसारी और जुनैद पटेल. महेश चोगले साहब. खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर में यहाँ से 49 रन चाहिए, लेकिन 2 अच्छे बैट्समैन अभी भी पिच पे मौजूद हैं. इनफॉर्म बैट्समैन जीशान मिर्ज़ा और पराग माली. बघा अमोल पटेल हा हे स्क्वॉडमध्ये नाही आहेत, दुखापतग्रस्त आहेत, पायाला एक गंभीर दुखापत झालेली आहे, पण तरी देखील संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमीच ते संघासोबत असतात. देखिए अमोल पाटिल बहुत बड़े खिलाड़ी हैं कि ऑफ कामतगर जाने जाते हैं. उनको पता है कि पानी के साथ वो बहुत कुछ टीम को दे सकते हैं. 24 रन 5 विकेट. विकेटों का जो डिपार्चर है वो थोड़ा सरदर्द होता हुआ राहुल गुप्ता टीम शिवास 11 के लिए. अगला मुकाबला रानाल. ये देखिए पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है अंपायर की तरफ से. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में फास्ट और फ्यूरियस गेंदबाज धनराज. कंटिन्यू है. सुहानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत है. आजा के अभी वस्ल का मौसम नहीं गुजरा, आजा के अभी बर्फ पहाड़ों पे जमी है और खुशबू के जजीरों से सितारों की हदों तक इस शहर में सब कुछ है, बस एक तेरी कमी है. खेल की शुरुआत होती हुई धनराज. लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद ग्लांस करने की कोशिश वाइड घोषित किया अंपायर ने. जीशान मिर्ज़ा भी एक ऐसे बैट्समैन है जो हर तरह के शॉट्स खेलने में काफ़ी माहिर है. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं, ऊंची बैकलिफ से खेलना ज़्यादा पसंद करते हैं. आणि जिशान शिवा स्पोर्ट्स या संघामध्ये दाखल झाल्यानंतर एनर्जी लेवल देखील तितकीच दुपटीने वाढलेली आहे, पण या महत्त्वाच्या घडीमध्ये जिशाची बॅट चालणं हे तितकंच गरजेचं आहे. क्योंकि आस्किंग रन रेट का दबाव बढ़ रहा है. धनराज तेज तरार गेंद खोद के निकाला, रन नहीं बना. बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है और लाइन ऑफ अटैक एक्सलेंट है. राजा मानुस करसन फ्लोरे फेम टीम जॉय कुमार का. वीआईपी डाइस पे इस वक्त नरेंद्र चौधरी हैं एमडी. डॉट गेंद खेलना मानो टीम को और मुसीबत में डालना. धनराज मौका भी तो नहीं दे रहे. फील्ड एक स्टंप के बाहर, फिर वाइड. नियंत्रण चुकते धनराजचं. आपण पाहिलं तर फास्ट अँड फ्युरियस ते बॉलर आहेत. धनराजने सेकंड ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत ते म्हणजेच 3 धावा आणि 2 विकेट्स मिळवले. म्हणजेच ह्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन राहिलेलं आहे, पण या षटकामध्ये थोडासा स्वैर चेंडूची हाताळणी धनराजकडून हाताळली जाते. देखिए आउट ऑफ कवरेज अगर मोबाइल हो तो बात नहीं बनती है, और आउट ऑफ कवरेज गेंदबाजी हो तो टीम की बात बिगड़ जाती है. धनराज 2 वाइड कर चुके हैं. कप्तान ने आके उन्हें
कुछ समझाया है। फील्डिंग देखिए, एक घेरा ऑफ साइड में लगा दिया गया है जिशान के लिए। इस मरतबा बैकफुट पे गए, पुल पावरफुल 6 रन। क्या गजब का शॉट है, हल्की सी शॉट गेंद थी, खींच के मारा मिड विकेट पर जिशान मिर्जा ने 6 रन। आणि आता ती ताकद पाहायला मिळालेली आहे बघा, धडधकट शरीरयष्टीचा आहे, जबरदस्त आत्मविश्वास, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, आणि पाहिलं तर रेंजमध्ये बॉल होता, ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर होता आणि तरी देखील त्या बॉलला ऑन साईडला पाठवण्याचा विक्रम या ठिकाणी जिशानने केलेला आहे। 6 धावांची वाढ, धावसंख्या 32। देखिए हवाएं मगरिब से मशरिक की तरफ बढ़ रही है और उसका फ़ायदा वो उठा रहे हैं। बहुत ही ताकतवर स्ट्रोक। आणि ताकदीची गरज तर आहे जिशान सर, जिशानकडून ती ताकदीची अपेक्षा आहे सर, आणि ती अपेक्षा पूर्ण करतोय कारण 5 विकेट्स डाऊन झालेले आहेत। सुरुवातीचे 5 फलंदाज 1 to 5 डाऊन झालेत आणि 6 आणि 7th नंबरचे बॅटर या ठिकाणी आहेत। जिशान जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, शिवा स्पोर्ट्स हा संघ अजूनही शर्यतीमध्ये आहे। दोनों बैट्समैन अच्छे हैं और करेश मात्रे को तो पता है। देखिए जिशान का थोड़ा स्टांस तिरछा है, मानो गेंदबाज मिड विकेट से आ रहा हो। अशा पद्धतीने शिवनारायण चंद्रपॉल खेळायचे। यस, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे अजीब व गरीब उनका स्टांस था और उतने ही बड़े बल्लेबाज रहे वो वेस्ट इंडीज़ के। 32 रन 5 विकेट। जिशान मिर्ज़ा, आज काफ़ी तेज़ हवाएं बह रही है मैदान के ऊपर। 16 बॉल्स आणि 41 धावांची गरज, 16 बॉल्स 41 रन्स रिक्वायर्ड टू विन। चला वेळेबद्दल सहकार्य करायचंय जयकुमार टेमकर। अपने स्टेप में चूके एक सिक्सर लगने के बाद कहीं ना कहीं गेंदबाज के मन में थोड़ा बहुत दिमाग थोड़ा बहुत इधर उधर तो हो ही जाता है। धनराज बड़े गेंदबाज हैं, पलटवार वाइड यॉर्कर और खड़े खड़े ऊंची बैकलिफ्ट से खेलना चाहते थे जिशान मिर्जा। थोड्या वेळा अगोदर आपण पाहिलं तर कुठेतरी सुवेरी चेंडूची हाताळणी केली जात होती, त्यानंतर मोठा स्ट्रोक आलाय जिशानच्या बॅटमधून, पण मात्र त्यानंतर एक नैसर्गिक गोलंदाजी जी आहे धनंजयची ती स्पष्टपणे पाहायला मिळते। वाईड यॉर्करचा खूप चांगला ऑप्शन यूज केलाय धनराजने। मैच अभी भी जिंदा है। 8 रन अब तक 3 गेंदों में आ चुके हैं इस ओवर से। धनराज जिशान को, अच्छा बॉलर, बैक ड्राइव, लॉन्ग ऑन थोड़ा स्ट्रेटिश था, जल्दी पहुंचे और 2 रन चुरा लिए बल्लेबाजों ने। बढ़िया कॉल पराग माली का। देखिए एक अच्छा बैट्समैन हुआ है जो अपने रन भी भागता है और अपने पार्टनर के रन भी भागता है। आणि खरंच प्रयागचं कौतुक करायला हवं, स्वतः तो डेंजर एंडला होता आणि तरी देखील 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आणण्यात आलेला आहे जिशानला। प्रयाग आणि जिशानची पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल। शिवा स्पोर्ट्ससाठी धावसंख्या झाली 5 गडी बाद 34 धावा। धनराज जिशान के लिए काफ़ी तेज़ हवाएं मैदान पे बह रही है। मौसम खुशगवार अब हो चुका है। सुहानी शाम बाली की आप सभी के नाम। धनराज राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए, एज एंड गॉन, बड़ी विकेट। जिशान मिर्जा के आउट होने के बाद अब कठिनाइयां बढ़ती हुई यहाँ पर शिवास स्पोर्ट्स की। दूर से खेला था और बल्ले का किस लेकर गेंद पहुंची थी। देखिए कहीं भी फुटवर्क नहीं था, जगह से खड़े खड़े बल्ला चला दिया था। आणि कौतुक का करावंसं वाटते, जसं एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला त्याने पंचांच्या निर्णयाकडे लक्ष दिलं नाही, खेळाडूवृत्ती दाखवताना तो सरळ पेव्हलियन बॉक्सकडे परत गेला। याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट। आता हळूवारपणे का होईना सामन्यावर पकड मजबूत होत चाललेली आहे जयकुमार टेमकर या संघाचे, कारण एक आशेचा किरण दाखवला होता जिशानने। एक उत्तुंग षटकार या षटकात त्याच्या माध्यमातून कुठला गेला होता, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तो फ्लो कंटिन्यू करता आला नाहीये आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नयन पाटील इन होतोय।
समय में कॉपरेट करें। करेश मात्रे प्लीज। नए बैट्समैन नयन पाटिल, मैन फ्रॉम पिंपल नहर, और कल जो इन्होंने सिक्सर लगाया था किरण पाटिल को, वहीं से आरडी के हाथ से मैच छूटा। किरण पाटिल को जो स्टैंड में भेज दिया था वही बैट्समैन अब धनराज के सामने है। म्हणजे फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड असं आपण म्हणतो आणि कालच्या दिवसात नयन संघासाठी धावून आला होता आणि आज सुद्धा तीच गरज पाहायला मिळते। धनराज नयन के लिए इस मरतबा हवा में खेला हुआ स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी, और दूसरी कोशिश में बढ़िया कैच। अब तक धनराज ने कुल कितने विकेट लिए? 2 और 2 4 विकेट, और इससे पहले 6 विकेटें वो ले चुके हैं। क्या चौथा ओवर समाप्त हो चुका है? 2 मरतबा हैट्रिक पे थे लेकिन हैट्रिक नहीं कर पाए। बॉलिंग बहुत ज़बरदस्त की धनराज ने, तालियां होना चाहिए उनके लिए। हालांकि नयन ज़्यादा कुछ नहीं कर पाए। जब भी पिंपल नहर का नाम निकलेगा, सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी, हरेश पाटिल जैसा कोई गेंदबाज मिचेल जॉनसन के नाम से जाने जाते थे। नहीं आप देखेंगे, और हवा और दवा वाले बैट्समैन सचिन गायकवाड। बॉडी लाईन बॉल होता, गुड लाईनला बॉल पिच झाल्यानंतर यष्टांच्या दिशेने येत होता, पण त्या बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला। फोर्स करताना तितकंसं एलिव्हेशन या स्ट्रोकमध्ये नव्हतं आणि त्याचमुळे लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता। सहज सोपा झेल कंप्लीट करता येऊ शकला असतं, पण मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये तो कॅच कंप्लीट होतोय आणि अशा पद्धतीने षटकं संपतात 4 आणि 4 षटकां समाप्तीनंतर 7 गडी बाद 34 आणि आता 12 बॉल्समध्ये 39 धावांची गरज शिवास स्पोर्ट्सला। गेंदबाजी में देखना इस एंड से करेश मात्रे आए हैं, टीम के कैप्टन। करेश हे देखील बॉलर म्हणून नेहमीच संघासाठी धावून आलेले आहेत आणि आज विथ द बॅट त्यांचं प्रदर्शन तितकंच चांगलं राहिलं नाही। आता विथ द बॉल त्यांचं प्रदर्शन किती फायदेशीर ठरते जयकुमार टेमगर संघासाठी पाहूया। 12 बॉल्समध्ये 39 धावांची गरज। ये पूरे सीजन में बल्लेबाजी में करेश मात्रे चले ही नहीं है। हालांकि जब रबर टूर्नामेंट हो रहे थे तो बहुत ज़्यादा फॉर्म में थे। समय में पहली वार्निंग, उसके साथ ही डायरेक्ट पेनल्टी अनाउंस होंगी, दूसरी वार्निंग नहीं रहेंगी। नईम शेख जुड़ चुके हैं, सत्कार सम्राट। अच्छी गेंद झुक के खेलना चाहते थे इस वक्त दीप बहरिया बीटवे ऑफ स्टंप के बाहर। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला, आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो आणि त्याचमुळे शरीरापासून दूरून खेळण्याचा प्रयास होता, प्रयत्न फसतोय। डॉट बॉल। बल्ले के अंदर लगी चाइनीज कट, 1 रन। बहुत ही सुहानी शाम, आप सभी का हार्दिक स्वागत है। तू अपने फूल से होठों को रायगा मत कर, अगर वफा का इरादा नहीं तो हाँ मत कर, और तू मेरे शाम के पलकों से रोशनी मत छीन, जहाँ चराग जलाए हैं वहाँ धुआं मत कर। सुहानी शाम में आप सभी का सुहाना इस्तकबाल है अल्ताफ बाली और पाइनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से। रन बनाना अब धीरे धीरे मुश्किल होता हुआ इक्वेशन अब मुश्किल से मुश्किल तरीन की तरफ बढ़ रहा है। करेश की गेंद आगे रखा, बॉलर बैक ड्राइव, निशाना चूक गए वहाँ पे करेश मात्रे। हालांकि तीनों स्टंप खुले हुए थे, रन नहीं दिया है। अच्छी बॉलिंग। खूप कमी वेळ मिळतो जसं फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तुमच्या हातात बॉल येतो आणि लगेचच तुम्हाला शितापीनं स्टंपस बॉल फेकायचा असतो, पण त्या ठिकाणी व्यवस्थित नेम घेता आला नाहीये करिशला। ऑफ स्टंप के बाहर से घसीटा है लगभग अपने बल्ले पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। दीप बहरिया 2 रन से अपना खाता खोलते हुए, और कुल स्कोर शिवा सेलेमन का, प्रयाग माली हैं, शिवा सेलेमन का 37 रन 7 विकेट। बघा सिंगल डबल्सने तर फायदा होणार नाही, मोठे स्ट्रोक तर आलेच पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही देखील या शर्यतीमध्ये आहात हे स्पष्टपणे होऊ शकेल, ते तुम्ही दाखवू शकाल, तसं कुठेतरी चित्र पाहायला मिळत नाही या शिवासकडून। ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर वाइट। ऑन फील्ड अंपायर शानू कुरैशी
men from Mumra and umpire Farooq Bardi. भिवंडी टेनिस क्रिकेट में सबसे ज़्यादा साल तक फारूक बर्डी के खेलने का रिकॉर्ड है, एटलीस्ट 40 इयर्स। बढ़िया गेंद आगे रखा था, ऊपर खेल बैठे लाइन के। कोई भी फुटवर्क नहीं है। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। बघा कंट्रोल खूप चांगला आहे, बॉलला बाउन्स देत नाहीये करेश आणि त्याच वेळे खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आतापर्यंत पाहायला मिळालंय। इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया अल्ताफ पैलेस में, हाई एंड सम 6 रन। किती वेळ वाट पाहायची हाच कुठेतरी प्रश्न होता फलंदाजांच्या मनामध्ये आणि हा उत्तुंग षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रयागच्या बॅटमधून आणि उशिरा का होईना पुन्हा एकदा ती जाग आलेली आहे। धावांचा पाऊस पडण्यासाठी मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागते आणि 6 षटकांच्या फॉर्मेटमध्ये मात्र तुम्हाला आव देखाना ताव, तुम्हाला तुमच्या संघासाठी धाव गोळा करायची असते आणि आता मात्र षटकं संपलेत। 5 षटकांची समाप्तीनंतर 7 गडी बाद 44 धावा शिवा स्पोर्ट्स। रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ऑफ स्टिकच्या खूप जास्त बाहेर जाऊन बॉलला रेंजमध्ये घेऊन आउट ऑफ रेंज करण्याचं काम केलेलं आहे प्रयागने आणि आता 6 बॉल्समध्ये 29 धावांची गरज शिवा स्पोर्ट्स संघाला विजयासाठी। यशपाल माली भी हमसे जुड़ चुके हैं, हार्दिक स्वागत है आपका। मानकोली, उस दिन दीपेश माली ने कहा था कि जब तक यशपाल माली है जब तक मानकोली का क्रिकेट है। एक ऐसे खिलाड़ी जो लगातार कई सालों से एक ही तरह का परफॉर्म कर रहे हैं। एकवीरा मानकोली की टीम आ चुकी है, आपका भी हार्दिक स्वागत। अगला मुकाबला 40 प्लस से, उसके बाद मैच रहेगा एकवीरा मानकोली। खूप कठीण असते बाली ट्रॉफी खेळणं, शेकडो संघांचा समावेश या बाली ट्रॉफीमध्ये असतो आणि त्याचमुळे प्रत्येक संघ या ठिकाणी शहानिशा करतो, आपला संघ जिंकेल कसा हा प्रयत्न नेहमीच त्यांचा होत असतो। पण मात्र नक्कीच एक धून मला आठवते, ए दोस्त खेलना हे मुश्किल यहाँ, यह बाली बाली ट्रॉफी मेरी जान। अगला मुकाबला 40 प्लस से और उसके बाद व्हाट अ मैच, कायरा स्पोर्ट जून नादुर की और एकवीरा मानकोली। ऑफ स्टंप के बाहर दीप ने देखा, भाला, छोड़ दिया, अंपायर भी अपनी जगह से हिले नहीं। इसे कहते हैं कहीं दीप जले कहीं दिल। आणि या क्षणाला तुम्ही एकही बॉल मिस करू शकत नाही, ज्या क्षणाला तुम्हाला प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा असतो आणि आता थोडीशी सिच्युएशन क्रिटिकल झालेली आहे शिवा स्पोर्ट्ससाठी। बल्ले की जड़ से गेंद लगी है, डीप मिड ऑफ पे जाकर उठाया फील्डर ने, थोड़ा वाइडिश डीप मिड ऑफ पे, 1 रन। 4 गेंदों में कितने रन चाहिए? 4-28। लगभग गाड़ी निकल चुकी है यहाँ पर शिवास की। अगला मुकाबला गोल्डी क्रिकेट 40 प्लस से आप देखने जा रहे हैं, राना और कालेर। उसके बाद ग्रामीण क्रिकेट, इस मरतबा नो बॉल घोषित किया अंपायर ने। कल्पेश भी मानो अधूरे मन से गेंदबाजी कर रहे हैं और कप्तान करेश मात्रे थोड़ा से निराश है वहां पर। इस तरह की स्थिति में तो आपको बैट्समैन के करीबी गेंदों को रखना चाहिए। आणि कंट्रोल नव्हता या बॉलवर, थोडासा साइड आर्म होता आणि त्यानंतर मात्र उजव्या त्याच्या फलंदाजाला हाताळताना ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला ठेवण्याचा प्रयत्न होता, खूप जास्त बाहेर राहिलाय, त्यामुळेच नो बॉल। देखिए इस तरह जब आप छूट देते हैं तो आपको आदत पड़ जाती है। इस मरतबा अच्छी गेंद, कोई भी चीज़ की आदत अच्छी नहीं। पहले आदमी शौक में कोई चीज़ की आदत लगाता है, फिर वो उसकी आदत बन जाती है, लत बन जाती है। और मैंने देखा है कि धनेश कुकसे एक ऐसी टीम है, चाहे 1 ओवर में 50 रन भी चाहिए तो वो अपना ही ओरिजिनल गेम खेलती। इस मरतबा बैकफुट पे चले गए, पुल किया है, पीछे खिलाड़ी है, 1 रन। लेकिन शिवास स्पोर्ट की मैं सराहना करूंगा कि बाली ट्रॉफी में उनका क्रिकेट लाजवाब हुआ, रन नहीं लिया। एक सेमीफाइनल, आप 3 कप खेलते हैं BC4 फॉर्मेट के और एक सेमीफाइनल और 2 क्वार्टर खेलते हैं
तो ये जताता है कि टीम में दमखम कितना है। अच्छा परफॉर्मेंस रहा राहुल गुप्ता टीम का। खरं तर करेशने देखील बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही शिवास स्पोर्ट्सला अंडर एस्टिमेट करणार नाही, आमचा नैसर्गिक खेळ करू, त्यांचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि तोच अभ्यास या ठिकाणी कामी आला आहे असं पाहायला मिळालं. शिवास स्पोर्ट्स संघ देखील चांगला खेळ या पूर्ण बाली ट्रॉफीमध्ये दाखवला आहे, प्रवास चांगला राहिला आहे. और इसके साथ ही आज की शाम राजा मानुस करसन फ्लोरे, नरेंद्र चौधरी, जॉय कुमार के नाम कॉन्ग्रेचुलेशन, करेश मात्रे, सुभाष ठाकरे, महेश ठाकरे, अजीत एंड ऑल टीम, हार्ड लक राहुल गुप्ता, हार्ड लक शिवास. ये स्कोर कार्ड केतन मात्रे ने 14 गेंदों में 32 रन बनाए, महेश ठाकरे ने 12 में 10 बनाए, करेश मात्रे ने 5 गेंदों पर, बाला तरे ने 3 में 6. गेंदबाजी में आकाश वलसे 8 रन 2 विकेट 1 ओवर. 2 ओवर में महंगे साबित हुए कुमार 22 रन 1 विकेट. 2 ओवर में 26 रन विकेश ने दिए, कोई विकेट नहीं. जवाब में जीतू माली ने 16 बनाए, जीशान ने 8, प्रयाग माली ने 8 और बॉलिंग में धनराज ने ज़बरदस्त गेंदबाजी की, 13 रन 4 विकेट. और ये देखिए